कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने हाल ही में कई अहम मुद्दों पर अपनी राय दी है। उन्होंने ऑपरेशन लोटस पर टिप्पणी करते हुए कहा कि पाकिस्तान, बांग्लादेश और श्रीलंका में जो लोकतंत्र संकट में है, वही स्थिति भारत में भी देखने को मिल रही है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र की चुनावी जनभावना से यह साफ है कि यह सरकार जनभावना से जुड़ी नहीं है। इसके साथ ही उन्होंने कई गांव में ग्राम सभा के ठहराव होने और मार्केटवाड़ी घटना की चर्चा की, जो अब वैश्विक स्तर पर फैली हुई है। आज खऱ्या अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण आलेली आहे, तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे। जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे, या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात, अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली आहे। जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात। मार्कंडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मकपोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे। अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झालेत। ही मार्कंडवाडीची घटना नुसती महाराष्ट्रापुरतच राहिली नाही, तर देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली। भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची किमया पूर्ण जगात होती, पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली नीती आहे, ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे। जे काही आता जे सरकार झालं, त्यांना जे असुरी बहुमत मिळालं आणि पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सरकारने अभिनंदन वेगळं राहिलं आणि राजकीयच भाषण करताना आपण दोन उपमुख्यमंत्र्यांना पाहिलं। म्हणजे सत्तेमध्ये कसा माज आलेला आहे ही दर्शन पूर्ण महाराष्ट्र बघत होतं। एका आमदारांनी तर शपथ घेत असताना सांगितलं की कारण म्हणावं लागतं मी निवडून आलो आहे म्हणून, त्यांनी सांगितलं मी निवडून आलो नाही म्हणून। अशा पद्धतीचं शपथ घेताना त्यांनी वक्तव्य केलं, ते रेकॉर्डवर आहे। आणि अनेक आता सत्ता पक्षातले आमदार आपल्याला स्वतःला चिमटे घेऊन बघतात की खरंच मला एवढ्या मताने मी कसं निवडून आलो, मला तर लोक हाकलत होते गावात मोहल्ल्यामध्ये, मी आलो निवडून कसं, अशी चिमटे घेऊन बघणारेही आमदार अनेक आपण भाजपमध्ये आता सत्ता पक्षातले पाहतो आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे, म्हणजे इकडे निवडणूक आयोग आणि बीजेपी मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाका टाकण्याचा करता येतो तो करतातच, पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे, अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे त्याचा संघ आणि त्यांची लोक यांचं स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये कुठलाही योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे। आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं, त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात, त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात है, ये निषेधार्थ है। पटोले ने शपथ विधि पर भी बयान दिया और कहा कि अजीत पवार और शिंदे को भाजपा को यह समझने में समय लगेगा कि उनका सुखी भविष्य दिल्ली के आदेशों पर निर्भर करेगा। उन्होंने कहा कि देश में अब विरोधी पक्ष को खत्म करने का प्रयास हो रहा है, केवल सत्ता पक्ष को मजबूत करने की कोशिश हो रही है। ते आता पुढे खूप सारे खेळ आहेत, त्यांना भाजप कळलीच नाही दोघांना। जेव्हा आता पुढे जेव्हा कळेल त्यावेळेस ते त्याच्यावर मला खूप सारं बोलता येईल, पण आता काही त्याच्याबद्दलचं बोलायचं नाही। त्यांचा सुखी संसार राहावा असं आमची अपेक्षा आहे, पण काय होणार आहे या नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच खूप साऱ्या गोष्टी पुढे येतील।
विपक्षी नेता के चयन पर उन्होंने कहा कि राज्य के मुख्यमंत्री ने सकारात्मक भूमिका अपनाई है और इस अधिवेशन में कांग्रेस का गठ नेता देखने को मिलेगा। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि हाईकमान द्वारा जो नाम भेजा जाएगा वही गठ नेता बनेगा। मी आताच या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आता नागपूरच्या अधिवेशनापर्यंतच या माहितीमध्ये काय काय होतं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे मी त्याच्यावर आत्ता काही प्रतिक्रिया करणं काही बरोबर नाही। अदानी फडणवीस मुलाकात पर प्रतिक्रिया देते हुए पटोले ने कहा कि लाभार्थी अब लाइन में लग गए हैं, लेकिन इस पर वह कोई टिप्पणी नहीं करेंगे। वहीं मार्करवाड़ी और ईवीएम पर उन्होंने कहा कि चुनावी प्रक्रिया में गड़बड़ी हुई है और अगर चुनाव आयोग ने सुधार नहीं किया तो वे कोर्ट जाएंगे। आता लाभार्थी तर जमा होतीलच ना, तर लाभार्थ्यांची आता लाईन लागलेली आहे, त्यामुळे आता मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही। ईवीएम बद्दल पटोले ने शिंदे और अजित पवार के निर्णयों को दिल्ली में होने वाले फैसलों से जोड़ते हुए कहा कि अब पार्टी के अंतिम निर्णय दिल्ली में लिए जा रहे हैं और अमित शाह के हाथों में अब पूरी ताकत है। तुम्हाला रायगड जिल्ह्यामधल्या काल एका गावामध्ये आंदोलन झालं, काय मानगाव की काय असं गाव आहे, तर तिथं त्यांनी म्हणाले की आम्हाला तुम्हाला तुम्हाला प्रेम आहे ना तर तुम्ही ठेवा, पण तुम्ही अशी व्यवस्था करा की ज्या ठिकाणी चिठ्ठी निघते त्या चिठ्ठीला ती बाहेर आली पाहिजे आणि ती चिठ्ठी आम्ही बघू आणि ते बॅलेट बॉक्स ठेवा, त्या बॅलेट बॉक्समध्ये आम्ही पाहून तिथं टाकू, अशी व्यवस्था करा, अशी मागणी केलेली आहे। आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे काही तुम्ही नियम आता त्या चिठ्ठ्यांचा तुम्ही विश्लेषण केला आहे असं सांगण्यात येतं आहे आणि अनेक डेमो पुढे येतात, टी व्हीवरच दिसतात ते डेमो आता आजकाल, की पंजाला मत मारलं तर ते दुसऱ्याला जाते, अशा पद्धतीचे डेमो आता आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकांच्या मनात ज्या शंका आहेत, म्हणजे आमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनात शंका आहे, लोकशाहीमध्ये माझं मत मी ज्याला मारलं त्यालाच गेलं पाहिजे, तो माझा अधिकार आहे, पण लोकांच्या मनात शंका आहे की मी ज्याला मत मारलं त्याला जातं की नाही जात, या शंका येणंच हा लोकशाहीचा घात आहे आणि म्हणून ह्या शंका दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्या पद्धतीनं फेअर ह्या निवडणुका व्हाव्यात अशा अपेक्षा देशातली जनता करते आहे, तो निवडणूक आयोग ने याचा पुढाकार घ्यावा। धर्म और योजनाओं के संबंध में पटोले ने नीतीश राणे के बयान पर प्रतिक्रिया दी और कहा कि योजनाएं धर्म के आधार पर नहीं चल सकती, अगर ऐसा करना है तो उसे सार्वजनिक रूप से घोषित करना चाहिए। इसके अलावा उन्होंने महाराष्ट्र की खड्डे मुक्त करने की जिम्मेदारी फडणवीस को दी है। योजना ह्या धर्मावर चालत नाही, योजना संपूर्ण लोकांसाठी चालतात, त्यामुळे धर्मावर योजना चालवण्याचं असेल तर सरकारने त्या पद्धतीचं जाहीर करावं। पण आपण पाहिलं की भाजपला सत्तेची जी मस्ती आलेली आहे आणि सत्ता ही लोकांपासून मिळालेली नाही, मशीनमधून मिळालेली आहे असं जनतेचं मत आहे। त्याच्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा जो फरक आपल्याला जाणवतो तो त्याच्यातूनच हे स्पष्ट होतं की ही धार्मिक तेढ निर्माण करून, कारण की आपण पाहिलं की एका माननीय हायकोर्टातले जज त्यांना पण एका कार्यक्रमात, हिंदूच्या कार्यक्रमात बोलवून त्यांना जाहीरपणे भाषण करून त्यांनी ज्या पद्धतीने टीका केल्यात ते करता येत नाही। पण महाराष्ट्र देशामध्ये ज्या पद्धतीचं एक ध्रुवीकरणाचं काम जे सुरू झालेलं आहे, देशाच्या एकात्मतेला जो आता धोका निर्माण झालेला आहे, तो प्रत्येकाने हा धोका वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे आणि हा देश एकात्मतेचं मध्येच आम्ही राहिलो पाहिजे, आमचं संविधानही तेच म्हणत आहे आणि अशी जी लोक असतात या लोकांनी वक्तव्य टाळलं पाहिजे, नाहीतर सरकारने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। एकनाथ शिंदे सरकार ने खड्डे मुक्त हिवाळी अधिवेशन के बारे में पटोले ने कहा कि यह सत्र 1 महीने तक चलना चाहिए ताकि शेतकरी आत्महत्या, कर्ज माफी, महंगाई और अन्य मुद्दों पर चर्चा हो सके। सरकार एवढं पाशवी बहुमत असताना सुद्धा का पळतं हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। परवा बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये हा मुद्दा आम्ही मांडला की 1 महिना कमीत कमी या अधिवेशन चालावं। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात वाढलेल्या आहेत, त्याच्यावरची चर्चा व्हावी, सरकारने काय मदत करायची ते तातडीनं केली गेली पाहिजे,
कर्जमाफीची यांच्या मॅनिफेस्टोमध्ये यांनी घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे कर्जमाफीचं तातडीनं आणि ते सरसकट, कारण की छत्रपती स्वाभिमान शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफीची योजना जी 2016मध्ये फडणवीस सरकारने जाहीर केली होती त्या अटी शर्ती लावून केलेल्या होत्या. म्हणून ह्या योजना त्यांनी द्यायच्या असतील तर ह्या सरसकट द्याव्यात. जसं आमचं सरकार असताना आम्ही सरसकट दिलं त्याप्रमाणे ह्या सरसकट व्हाव्या आणि 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करावं आणि MSP महाराष्ट्रामध्ये चालू करावी आणि जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. आणि या सगळ्या विषयावर बेरोजगारी, आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जवळपास 1.5 लाख शासकीय पदं भरण्याचं आम्ही युद्धपातळीवर धोरण करू. त्याच्याबद्दलची एक चर्चा या ठिकाणी घडली पाहिजे. सरकार कुठल्या कशा पद्धतीनं त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करणार, कंत्राटी करणार, काय करणार, त्याची पॉलिसी काय, पेपर लीक जे होतात मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे तरुणांचं आयुष्य बर्बाद होते. या अशा सगळ्या विषयावरची सांगोपांग चर्चा या ठिकाणी व्हावी आणि एक प्रॉपर धोरण बनवून या ठिकाणी सरकारने जावं अशी आमची भूमिका आहे. महागाई कशी कमी सरकार करणार की महागाई वाढवणार, अशा अनेक विषय आहेत. गरिबांच्या घरांचे प्रश्न आहेत. तर या सगळ्या प्रश्नावर या विधानसभेमध्ये नागपूरला चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. पण आता सरकार का पळ काढत आहे, 5 दिवसातच काय पळ काढत आहे, ते सांगतात की पहिले पण असंच होत होतं. आता एवढं बहुमत कोणाचंच राहायचं नव्हतं, एवढं बहुमत तुम्हाला मिळालेलं आहे. लाट चाललेली आहे तुमची. आता लाट कशाची आहे, मशीनची आहे की यांची आहे, काही कळायला कारण नाही. लोकांमध्ये संभ्रम आहे तो. त्यामुळे सरकार का पळतंय कमी दिवसात हे कळायला कारण नाही. फडणवीस के बयान पर उन्होंने कहा कि हमने हमेशा महाराष्ट्र की संस्कृति को बचाने का काम किया है और वैचारिक लड़ाई अलग होती है, लेकिन संबंध हमेशा बनाए रखना चाहिए. सगळ्यांचं कोणाला मंत्री करायचं नाही करायचं तर दिल्लीतच आहे. हे आता नॅशनल पार्ट्या झाल्यात ना दोघांच्याही. पण यांचे सगळ्यांचे नेते अमित शहा आहेत आता. अंतिम नेते त्यांचे अंतिम नेते अमित शहा. NBC न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट.